स्पोर्ट्स आयोजित एमके चषक 2025 हा नेत्रदीपक सोहळा अश्वमेधच्या स्वप्नातली ट्रॉफी आणि त्याचबरोबर एमजे म्हणजे महेशजी जगताप सर यांच्या मेहनतीची ही ट्रॉफी ही स्पर्धा आता मात्र अंतिम टप्प्यामध्ये आली। दुसऱ्या सेमीफायनलची मॅच आता मात्र पाहायला मिळते। पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळाली होती आणि या पहिल्या मॅच मध्ये VK स्पोर्ट्स वटार म्हणजे भारती स्पोर्ट्स बॉस 11 संघ संतोषजी कांजर म्हणजे बॉस विश्वनाथजी पवार साहेब यांच्या मालकीचा हा संघ, त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर हा संघ जो आहे ज्यांच्या नावाने घेतोय विजयजी कुमार सर यांच्या हा मालकीचा संघ, या संघाने या स्पर्धेमध्ये VK स्पोर्ट्स संघाने या स्पर्धेमध्ये अंतिम फेरी गाठली आहे। विजय पावलेच्या नेतृत्वाखाली आशु अंबपकर असतील, त्याचबरोबर विकी पुजारी असतील, यासारखे स्टारकास्ट खेळाडू संदीप मकवाना कोल्हापूर विभागातील स्टार एकत्र आले आणि त्यांनी कोल्हापूरची ताकद इथे मात्र दाखवली। नितीन माटुंगे देखील होते त्या स्टारकास्ट मंडळीमध्ये आणि ती ताकद इथे मात्र कोल्हापूरची ताकद पाहायला मिळाली। गेल्या वर्षी या स्पर्धेचं स्वप्न पाहिलं होतं, अधुरं राहिलं होतं, सेमीफायनल मध्ये इथे मात्र पराभूत झाले होते, परंतु या स्पर्धेमध्ये निश्चय करून आले फायनलचं टायटल मिळवण्याचं चालू करून घ्यायचे आणि ते स्वप्न इथे मात्र पूर्तीकडे वाटचाल त्यांनी देखील केली। चला सामन्याला सुरुवात करायची आहे। युवराज स्पोर्ट्स दवा बाजार हा संघ सज्ज झाला क्षेत्ररक्षणासाठी, नाणेफेक जिंकली या संघाने आणि क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय आणि बॅटिंग साठी आता मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय पुण्यातील मुळशी बावधनचा सितारा नाव महेश नांगुडे इथे मात्र पाहायला मिळतील आणि त्यांच्या साथीला इथे वासिक शेख देखील पाहायला मिळतील, मॅन फ्रॉम फातिमा नगर। आणि त्यांच्या विरोधात कोण आहे, त्यांच्या विरोधात इथे मात्र पाहायला मिळतील एक सर्वोत्तम घातक गोलंदाज म्हणून या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये ज्या खेळाडूला पाहिलं जातंय, धारावी एक्सप्रेस सज्ज झाले विकी भोईर, नवी मुंबईतील धारावीचा हा खेळाडू आणि या खेळाडूने या टेनिस क्रिकेट विश्वाला वेळ लावलाय। वेगाचा शेवट कसा असतो हे दाखवण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झालाय। पुणेकरांना आपली मुंबईची ताकद दाखवण्यासाठी हा खेळाडू देखील सज्ज झालाय। पुन्हा एकदा तोच पिक्चर आपल्याला पाहायला मिळेल, मुंबई पुन्हा मुंबई। आता कोण, याआधी मुंबईकरांचं वर्चस्व पाहायला मिळालं होतं, या मॅच मध्ये पुणेकरांचं पाहायला मिळेल का हे देखील पाहण्याजोगं असेल। मॅचला सुरुवात होते, काउंटडाऊन सुरुवात होते, एकदा जोरदार टाळ्या होतात मॅच साठी, टाळ्यांचा आवाज आलाय, रणसंग्रामाला सुरुवात झाली आहे। पहिला चेंडू टाकण्यासाठी नवी मुंबई धारावी एक्सप्रेस सज्ज। ओहो, पहिल्या चेंडूवरती वासिक शेख अडचणीत आलेत, एकटगडचा अमित नाईक, ओहो अमित नाईकने कुठेतरी चूक केली, पहिला चेंडू आणि या पहिल्या चेंडूवरती झेल कोणाचा सोडलाय, झेल सोडलाय ज्याने गेल्या वर्षीच्या अंगामध्ये या स्पर्धेमध्ये मालिका वीराचा सोपा ज्याने आपल्या नावावरती केला होता, तोच खेळाडू मॅन फ्रॉम फातिमा नगर वासिक शेखचा झेल सोडलाय। ओहो, बिगिट केलाय, पुन्हा एकदा संधी निर्माण झाली, क्षेत्ररक्षक झेल खाली, झेल इथे मात्र ओहो वा काय झालंय इथे, चुकांवरती चुका इथे पाहायला मिळत आहेत आणि या चुका कोणाकडून होत आहेत, स्टारकास्ट मंडळींकडून होत आहेत। प्रेक्षक म्हणतायत इथे लिंबूचं देखील साम्राज्य आहे, असू दे लिंबूचं साम्राज्य असू दे, ही गोष्ट जर पाहायला गेली तर हास्यावरतीच न्या, हा जोक होता खरं तर, परंतु सध्याच्या घडीला नक्कीच झेल सोडले जात आहेत। ओहो, नक्कीच वेगात टाकलाय, वेगात टाकलाय, आता मात्र अचूकता आहे। विकी भोईर सांगतायत सातत्याने मी संधी निर्माण करतोय, परंतु मला देखील तुमची साथ हवी, जर साथ नसेल तर आपण हे पराभूत होऊ, कारण का एकजूट ही आपली ताकद आहे, जर एकजूट नसेल तर आपण ही मॅच जिंकणार नाहीये आणि जिंकायचं असेल तर एकजुटीने कुठेतरी प्रयत्न करावे लागतील आणि विकी भोईरचं कौतुक करावं लागेल। ओहो, या चेंडूवरती फटका तर डिक्लेअर झोन मध्ये गेलाय, एकेरी धावेसाठी हा फटका आलाय आणि धाव संख्येचं टोटल आतापर्यंत 4 धावा फलकावरती लागल्या जातात।
जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते इथे मात्र विकी भोईरचं कौतुक करावं तितकं थोडं आहे. आतापर्यंत सर्वाधिक घातक गोलंदाजी केली या विकी भोईरने, परंतु या आधी देखील महेश नानगुडे आणि त्याचबरोबर विकी भोईर हे बॅटर पाहायला मिळालं होतं. त्यामध्ये विकी भोईरच्या विरोधात महेश नानगुडे हे वर्चस्व गाजवताना पाहायला मिळाले होते. सावकार चषकाचे ओनर जर पाहायला गेला तर आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळाले होते, ज्यांनी टोपी परिधान केले, ही छत्रीची टोपी. ओहो, नक्की चांगला चेंडू आहे, या चेंडूवरती चूक होणार नाहीये. आता मात्र जावं लागेल. विकी भोईर म्हणतात सातत्याने प्रयत्न करतोय, यश एकदा मिळणार. आणि जेल कोणी टिपलाय पहा. जर पाहायला गेलं तर पुणेचा संघ आहे आणि या पुणेच्याच खेळाडूने जेल टिपला आहे. आणि हा जेल कोणी टिपलाय तर पप्पू रामगुडेने हा जेल टिपलाय. म्हणजे कुठेतरी जर पाहायला गेलं तर मुंबईकर म्हणतात आपण काट्यानेच काटा काढूया, आणि सध्याच्या घडीला तोच काटा इथे मात्र काढलाय. पुण्याचाच खेळाडू आहे, पुण्याच्या संघाच्या विरोधात खेळतोय आणि पप्पू रामगुडे या टेनिस क्रिकेट विश्वाचा अभिमान म्हणून ज्यांना ओळखलं जातं त्यांनी हा झेल टिपलाय. चुकी गेली नाहीये, कारण का जवळजवळ 25 ते 30 वर्षाचा प्रदीर्घ काळाचा अनुभव आहे या खेळाडूच्या पाठीशी, आणि तोच पाठीशी असणारा अनुभव इथे मात्र दाखवला गेला. आता मात्र प्रशांत गायकवाडला मैदानाच्या आतमध्ये पाठवलं गेलंय. प्रशांत पाहिजे कशा प्रकारे बॅटिंग करतील. गोलंदाजी जबरदस्त राहिली होती या खेळाडूची. ओहो, या चेंडूवरती फटका बसला, चेंडू हवेत आहे. फिरोज आलेत परंतु थोडेसे दूर राहिलेत. सातत्याने विकी भोईरचं कौतुक करावं लागेल, कारण का पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धावा, 1 विकेट, महत्वाची विकेट आली आहे. महेश नानगुडेची विकेट आली आहे. पहिलं षटक इथे मात्र संपुष्टात येत आहे. 5 धावा फलकावरती लागलेत. येणारे अजून देखील 24 चेंडू निर्णायक आहेत, कारण का या 24 चेंडूवरती काहीही घडू शकतं आणि काहीही बिघडू शकतं. डीजे थँक्यू डीजे. चला वेळ घालवायचा नाही आहे. सामन्याला इथे मात्र सुरुवात होती. धावसंख्या जाऊन पोहोचली 5 धावा फलकावरती. फिरोज शेख गोलंदाजी मार्कवरती आपण त्यांना देखील पाहतोय. गोरेगाव एक्सप्रेस म्हणून देखील ओळखले जाणारे खेळाडू आहेत फिरोज शेख. दर्जेदार बॅटर देखील, दर्जेदार बॅटिंग देखील करतात फिरोज. स्वतःला जर पाहायला गेलं तर या खेळाडूने देखील इम्प्रूव्ह केलंय. सातत्याने जर पाहायला गेलं तर या टेनिस क्रिकेटमध्ये इथे टिकायचं असेल तर इम्प्रूव्हमेंट गरजेची आहे, आणि तीच इम्प्रूव्हमेंट या खेळाडूने दाखवली. या चेंडूवरती एक्स्ट्रा धावा आलेत. एक्स्ट्रा धावा कुठेतरी रोखावी लागतील, कारण का पहिल्या षटकामध्ये विकी भोईरने फक्त 5 धावा दिलेत. फिरोज शेख आलेत. पहिला चेंडू एक्स्ट्रा धावांसाठी खर्च केलाय. 6 धावा फलकावरती लागलेत. पाहायचंय उर्वरित का 6 चेंडूवरती कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल. ओहो, पुन्हा एकदा एक्स्ट्रा धाव्यांसाठी हा चेंडू. एक्स्ट्रा धावा रोखावे लागतील. फिरोजचा इथे प्रयत्न चांगला आहे. फलंदाजाला थोडस दूर ठेवायचं आहे. वाईड यॉर्करचा प्रयत्न आहे, परंतु या प्रयत्नामध्ये धावा एक्स्ट्रा बहाल केल्या जात आहेत. विकी भोईर सांगतायत नियंत्रित मारा करणं गरजेचं आहे. प्रयत्न चांगले करतोस, परंतु या प्रयत्नामध्ये तुझा टप्पा कुठेतरी विसरलाय. तो प्रयत्न करावा लागेल टप्प्यांचा. टप्प्याचा चेंडू होता. या चेंडूवरती थोडस जर पाहायला गेलं तर बॉल खाली राहिलाय, आणि म्हणूनच या चेंडूवरती लेग बाईचा इशारा पंचाच्या माध्यमातून झाला. एकेरी धावेचा इशारा झाल्यानंतर धावसंख्या जी आहे ती जाऊन पोहोचते 8 धावा या धावफलकावरती. आठ धावा फलकावरती लागल्या जात आहेत. पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धावा खर्ची केल्या, आणि त्यानंतर दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली तो पहिले 2 चेंडू एक्स्ट्रा धाव्यांसाठी जरूर खर्ची केले, परंतु त्यानंतर आता पट्टीवरती आले गोरेगाव एक्सप्रेस.
ओहो इथे पुन्हा एकदा स्वैर महाराज आहे. एक्स्ट्रा दावा इथे मात्र खर्चीला जात आहे. तो फिरोज संयम कुठेतरी राखावा लागेल. फिरोजला संयमाचं ताळमेळ नाही आहे. संयम राखावा लागेल. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी इथे करावी लागेल. हो खराब चेंडू आहे का हे देखील पाहावं लागेल. फटका तर चांगला खेळलाय. पुन्हा एकदा संधी निर्माण झाली आहे आणि या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर 2 धावा कंप्लीट केल्या आहेत. या चेंडूवरती तिसऱ्या पंचांकडे धावा घेतला जातो. इट्स अ नो बॉल. जो निर्णय घेतला तो योग्य ठरवलाय. म्हणजेच काय इथे नो+2 एकूण 3 धावा संघाच्या खात्यामध्ये पाहायला मिळतील. नो+2 एकूण 3 धावा. योग्य तो निर्णय घेतला योग्य त्या वेळी. आणि वासिक जर पाहायला गेला तर कॉन्फिडन्स होते. कारण का आज चेंडू जर पाहायला गेला तर खूपच हाईट वरती पाहायला मिळालाय. हाईट दिले या चेंडूला. यॉर्करचा प्रयत्न करतायत परंतु त्या चेंडूवरती नियंत्रण नाही आहे आणि म्हणूनच धावा ज्या आहेत त्या खर्चील्या जात आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे आतापर्यंत 12 धावा फलकावरती. एक ही रन आहे. नोची एकच रन आहे. ओके एकच रन आहे. आता फ्रीट पाहायला मिळेल. पंचांचा इशारा इथे मात्र फ्रीटचा पाहायला मिळतोय. फटका खेळला. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 10 धावा फलकावरती. फ्रीट आहे आणि या फ्रीट वरती इथे मात्र एकच्या दिशेने चेंडूला ट्रॅव्हल केलं जात आहे. तोपर्यंत एकेरी धाव संघाच्या खात्यामध्ये चांगला फेकी इथे चांगली फेकी पाहायला मिळते अमित नाईकच्या माध्यमातून. धावसंख्या जी आहे ती जाऊन पोहोचली 11 धावा फलकावरती लागले जातात. एक विकेट आली आहे. पहिलं षटक अप्रतिम धावता आलं होतं परंतु या षटकामध्ये फिरोज जो नियंत्रित मारा आहे तो पाहायला मिळत नाहीये. ओहो वेगात टाकलाय. ही ताकद आहे फिरोज शेखची. हा चेंडू आवडला असेल तर टाळ्यांचा आवाज देखील होऊन जाऊ द्या. जबरदस्त चेंडू पाहायला मिळालाय. फिरोज शेखच्या माध्यमातून टाळ्यांचा आवाज येतोय. म्हणजेच प्रेक्षकांच्या मनावरती राज्य करणारा आणि फलंदाजाच्या काळजावरती वार करणारा हा चेंडू पाहायला मिळालाय. जबरदस्त चेंडू. हो या चेंडूला फ्लिक केलाय. फ्लिक मध्ये ती ताकद आहे. धावा किती मिळतील हे देखील पाहावं लागेल. या चेंडूवरती धावा आल्या आहेत पूर्णपणे 4 धावा. फ्लिक मध्ये ताकद आहे. चेंडू सीमारेषा पार. नक्कीच फ्लिक मध्ये ती ताकद आहे आणि या ताकदीमुळे तिथे मात्र चेंडू सीमारेषा पार झालाय. चौकार आलाय आणि या 4 धावांनी संघाची टोटल आतापर्यंत 15 धावा फलकावरती. फिरोज शेख वरती इथे मात्र टार्गेट केलं जात आहे आणि म्हणूनच फिरोज इथे मात्र फलंदाजाच्या रडारवरती. ओहो एक्स्ट्रा बाउन्स आणि पंचांनी इथे मात्र मृत घोषित केला. फिरोज शेख थोडस जर पाहायला गेलं तर संयम नाही आहे फिरोजकडे
आणि फिरोजला इथे मात्र कुठेतरी संयम आणावं लागेल आपल्या गोलंदाजीमध्ये. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 15 धावा या फलकावरती. ओहो, या चेंडूवरती ड्राईव्ह पाहायला मिळाला. सुरेख फटके इथे मात्र पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फटक्याला केलं गेलंय. डीपला इथे मात्र लगेचच अक्षय पवार पाहायला मिळतात आणि तोपर्यंत एक धाव जी आहे ती कंप्लीट केली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. धावसंख्येचा जर विचार केला तर आतापर्यंत 16 धावा या फलकावरती. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या फक्त 5 धावा. या षटकामध्ये आतापर्यंत 11 धावा खर्ची केल्यात फिरोजने. हा चेंडू देखील खराब टाकलाय. फिरोज इथे मात्र सातत्याने अनियंत्रित मारा करतायत. या चेंडूवरती देखील पंचांचा इशारा नो चेंडूचा. नो +4 एकूण 5 धावा गिफ्टेड बहाल केल्या जात आहेत. फिरोजला कुठेतरी डोक्यावरती बर्फ ठेवावा लागेल. फिरोजला एकच सांगेन, सहज काही मिळत नसतं. मिळवण्यासाठी कष्ट हे करावेच लागतात आणि ते कष्ट कुठेतरी फिरोजला घ्यावे लागतील. परंतु नो चेंडू टाकल्यामुळे इथे मात्र फिरोजचं हे षटक जे आहे ते संपुष्टात आणावं लागतंय आणि उर्वरित जी कामगिरी आहे ती अक्षय पवारच्या खांद्यावरती सोपवली गेल्या. एका षटकामध्ये 2 चेंडू जे आहेत ते बिमरचे टाकलेत आणि म्हणूनच त्यांचं हे षटक जे आहे ते संपुष्टात आणलं गेलंय. धावसंख्येचं टोटल 21 21 धावा फलकावरती. ओहो, या चेंडूवरती पुन्हा एकदा पंच सातत्याने एक्सरसाइज करतायत. धावसंख्या 22 धावा म्हणजेच काय तर या चेंडूवरती एक्स्ट्रा धावा इथे मात्र खर्ची केल्या जात आहेत. कुठेतरी ग्रहण लागलंय की काय दवा बाजार संघाला आज दवा इथे मात्र घ्यावी लागेल. धावसंख्या 22 धावा फलकावरती. टप्प्याचा चेंडू थोडस धीम्या गतीने टाकलाय आणि त्यानंतर एकेरी धाव जी आहे ती संघाच्या खात्यामध्ये लेग बायच्या स्वरूपामध्ये आले. ही एकेरी धाव. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 23 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. 2 षटकाची सांगता झाली. एक षटक खूपच रेल्वेच्या डब्याप्रमाणे लांबणीवरती जाणारं षटक पाहायला मिळालंय. 2 षटकाची सांगता 23 धावा फलकावरती. डीजे आतापर्यंत 23 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. आता मात्र पुन्हा एकदा धारावी एक्सप्रेस नवी मुंबईतील एक दर्जेदार खेळाडू, नवी मुंबई परिसरातील धारावीचा हा खेळाडू आहे आणि त्यानंतर या टेनिस क्रिकेट विश्वाला या खेळाडूने देखील जिंकलंय आपल्या मेहनतीने, आपल्या कर्तबगारीने आणि पुन्हा एकदा 30 कर्तबगारी दाखवण्यासाठी सज्ज झालेत विकी बोईर. पहिल्या षटकामध्ये फक्त 5 धावा. ओहो, नक्कीच वेगात टाकला. या चेंडूवरती जर पाहायला गेला तर प्रसन्न आलेत परंतु थोडस लांब राहिले. तोपर्यंत एकेरी धावेला दुहेरी धावेमध्ये कन्वर्ट केलं गेलंय. 2 धावा. अक्षय पवार थोडस उशीर आले त्या चेंडूपर्यंत पोहोचले. तोपर्यंत 2 धावा या कंप्लीट केल्या जात आहेत आणि त्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचले 25 धावा या फलकावरती. 25 धावा या फलकावरती लागलेत. ओहो, वेगात टाकलाय. ही धारावी एक्सप्रेसची ताकद आहे आणि ती ताकद दाखवली आहे. थोडस मिस झालाय, नाहीतर या चेंडूवरती अखिल भारतीय दांडीगुल संघटनेच्या या अध्यक्षाने कामगिरी केली होती. जबरदस्त चेंडू. थोडस कोण बदलताना पाहायला मिळालाय. ओहो, धीम्या गतीचा. आता मात्र धीम्या गतीचा टाकलाय. ही चतुराई आहे या खेळाडूकडे आणि ही चतुराई त्याला इथे मात्र महान बनवते. धावसंख्या जी आहे ती रोखली गेली. धावसंख्येचा टोटलचा जर विचार केला तर आतापर्यंत 26 धावा या फलकावरती लागले जातात. विकी बोईर उपयुक्त गोलंदाजी. आतापर्यंत 9 चेंडूमध्ये फक्त 7 धावा खर्ची केल्यात या गोलंदाजाने. ओहो, थोडासा दूरवरून खेळण्याचा प्रयत्न आणि या प्रयत्नामध्ये आलाय हा निर्धाव चेंडू. डॉट चेंडू आलाय आणि या डॉट चेंडूने धावसंख्येला रोखलंय. 26 धावा. 3रं षटक प्रगती पथावरती असताना
ओहो, बिगिट करण्याचा प्रयत्न होता परंतु संपर्क पुन्हा एकदा नाहीये. बॅट आणि बॉलचा तितकासा खास संपर्क नाहीये. सरळ बॅटने धावा येण्याचा प्रयत्न करतायत परंतु त्या प्रयत्नामध्ये यश नाहीये. परंतु प्रयत्न करावे लागतील कारण का सातत्याने जे प्रयत्न करतात तेच यशस्वी होतात आणि ते प्रयत्न कुठेतरी करावे लागतील. धावसंख्या 27. ओहो, धीम्या गतीचा चेंडू होता. पुन्हा एकदा वासिक शेख साठी. ओहो, इथे मात्र चूक केली. चूक नाही, आपण गोड चूक केली. विकी भोईर सातत्याने दर्जेदार गोलंदाजी करतायत. मास्टर इथं पैलवानाचं गाणं नको, इथे आता लिंबूचं गाणं कुठेतरी फिक्स झालं असतं, फिट बसलं असतं. कारण का सध्याच्या घडीला यांची नजर उतरावी लागेल कारण का खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. सनी मयूर वाघमारेच्या माध्यमातून एक खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. सनी दबडे हलगी गोलंदाजी मार्कवरती प्रसन्न पाटील, मॅन फ्रॉम धुंद्रे गावचा हा खेळाडू आहे. पनवेल मधील धुंद्रे गावचा हा खेळाडू एक दर्जेदार लेफ्ट आर्म गोलंदाज म्हणून या खेळाडूला ओळखलं देखील जातं आणि ती ओळख दाखवण्यासाठी प्रसन्न पाटील सज्ज होताना पाहायला मिळतील. ओ, खराब चेंडू टाकला जातोय. खराब चेंडू आहे. एक्स्ट्रा डावेसाठी आहे का हे देखील पाहावं लागेल. पंचांचा इशारा एक्स्ट्रा डावे झालाय. वन बाउन्स देखील दिलाय पंचांनी. वन बाउन्सचा इशारा केला जातोय. आता मात्र प्रसन्न पाटील कडे एकच अस्त्र उरलंय ते म्हणजे वाईड यॉर्करचं आणि तो वाईड यॉर्करचा प्रयत्न करावा लागेल प्रसन्न पाटीलला कारण का पहिल्या चेंडूवरती वन बाउन्सचा इशारा दिला गेलाय. धावसंख्या 32 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. प्रसन्न पाटील गोलंदाजी मार्कवरती आलेत. एकही चेंडू टाकला नाहीये परंतु धावा खर्च केलेत एक. ओहो, शॉर्ट पिच मध्ये चेंडू होता. या चेंडूवरती गॅप मध्ये फटक्याला सजवलं गेलंय. फिरोज आलेत परंतु फिरोज देखील नाकामयाब राहिलेत. चेंडू सीमारेषा बाहेर, चौकार. मित्रांनो लक्षात ठेवा, लोक उगवत्या सूर्याला नमस्कार घालतात, मावळ त्याला नाही. आज आपण जिंकलात तर आपला जय जयकार होणार आणि आज जर पराभूत झालात तर नक्कीच आपल्या पराभवाचे वावाडे ओढले जाणार. आज आपल्याला जिंकावं लागेल आणि जिंकून इथे मात्र चांगली कामगिरी करून या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान टिकवावं लागेल. ओहो, या चेंडूवरती जर पाहायला गेला तर गॅप मध्ये फटका आहे. दर्जेदार फटका. वन बाउन्स क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये इथे मात्र योगेश अण्णा इथे मात्र पाहायला मिळालेत. एक जबरदस्त खेळाडू, या टेनिस क्रिकेट विश्वाला लाभलेला खेळाडू. लेदर बॉलचं क्रिकेट जास्त खेळलं या खेळाडूने. नक्कीच सध्याच्या घडीला जर पाहायला गेला तर 40+ खेळाडू आहेत. 2 40+ चे खेळाडू आपल्याला पाहायला भेटतात. ते म्हणजेच पप्पू रामगुडे सर असतील, योगेश अण्णा प्रसन्न पाटील वरती देखील हल्ले बोल खेळले जात आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचले तब्बल 44 धावांवरती. प्रसन्न पाटील 3 चेंडूमध्ये तब्बल 13 धावा खर्ची करताना पाहायला मिळाले. 3 चेंडूमध्ये 13 धावा एकाच गोलंदाजाने प्रभावित केला आतापर्यंत. नाव आहे विकी भोईर. धारावी एक्सप्रेसने आतापर्यंत दर्जेदार गोलंदाजी केली आहे परंतु पुणेकर सांगतायत
अपोजिट संघाकडे कितीही रती महारथी असले तरी देखील आमच्यामध्ये ती क्षमता आहे. आम्ही देखील पुण्यातून आलोय. आम्ही देखील कच्च्या गुरुचे चेले नाही आहेत. हो नक्की चांगला चेंडू इथे मात्र डिलिव्हर केला जातोय. चांगला चेंडू इथे मात्र पाहायला मिळालाय. प्रसन्नच्या माध्यमातून खूप वेळानंतर एक दर्जेदार चेंडू पाहायला मिळालाय. 44 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. अजून देखील या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. 4 चेंडू झाले, 2 चेंडू अजून देखील शिल्लक आहेत. हा चेंडू देखील पाहायचा आहे. नक्कीच एक्सरसाइज करणारच आहे. Y+1 एकूण 2 धावा. Y+1 एकूण 2 धावा इथे मात्र संघाच्या खात्यामध्ये. धावसंख्येचं टोटलचा जर विचार केला तर आतापर्यंत 46 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. चांगली बॅटिंग इथे मात्र पाहायला मिळते. संयम राखलाय. महत्वाची बाब काय तो संयम राखणे आणि तो संयम राखलाय. एक विकेट जरूर आली महेश नांगुडेची, परंतु तरी देखील या दोन्ही खेळाडूंनी डाव सावरला आणि ती रणनीती होती ती योग्य ठरवून दिली या दोन्ही खेळाडूंनी. आतापर्यंत प्रशांत गायकवाडने 11 चेंडूमध्ये 19 धावा, वासिक शेख 9 चेंडूमध्ये 12 धावांवरती ते देखील खेळताना पाहायला मिळालेत. हो नक्कीच या चेंडूवरती धीम्या गतीच्या चेंडूवरती थोडस उशिरा फटका खेळला. फक्त या चेंडूला दिशा दिली गेली आणि तोपर्यंत एकेरी धाव संघाच्या खात्यामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 47 धावा फलकावरती. 4थं षटक प्रगती पथावरती आहे. 4थ्या षटकातील अजून देखील एक चेंडू शिल्लक आहे. सत्तेचाळीस धावा फलकावरती लागले जात आहेत. फलकावरती 47 धावा, एक विकेट आली आणि त्यानंतर पुन्हा एकदा प्रसन्न पाटील ओहो विकेट करण्याचा प्रयत्न इथे मात्र येथे फिरोज आहे. क्षेत्ररक्षण करतील तोपर्यंत एकेरी धाव ही संघाच्या खात्यामध्ये आहे. एकेरी धाव आले आणि याचबरोबर 4 षटकांचा खेळ संपुष्टात. 4 षटकामध्ये 48 बनवले गेले. अजून देखील 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. कोणीही कुठेही जायचं नाहीये. अजून पिक्चर बाकी है. ये तो ट्रेलर था, पिक्चर बाकी है मेरे दोस्त. थैंक यू. धावसंख्या जाऊन पोहोचली 48 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. गोलंदाजी मार्कवरती दाखल झालाय देवत एक्सप्रेस मयूर वाघमारे. पहिला चेंडू टाकण्यासाठी हा देखील सज्ज झालाय आणि त्यांच्या विरोधात इथे मात्र आक्रमण करण्यासाठी शेवटचे 6 चेंडू निर्णायक आहेत आणि त्या 6 चेंडूंवरती आक्रमण करण्यासाठी मॅन फ्रॉम फातिमा नगर वासिक शेख सज्ज झालाय. पहिल्या चेंडूवरती मयूर वाघमारेच्या विरोधात तो क्लासिकल फटका 6 धावांसाठी आलाय तो वार. चेंडू सीमारेच्या पार. मिलती है जिनके सपनों में जान होती है. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंख तो यूं ही फडफडाते हैं. हौसलों से उडान होती है. हौसले दाखवले त्या चेंडूवरती आणि ते हौसले 6 धावांसाठी जाऊन पोहोचले देखील. ओहो बिगिट केलाय. पुन्हा एकदा खाली क्षेत्रामध्ये फटका केलाय. फिरोज आले परंतु फिरोजने वाह चांगला करेक्ट केलाय. एकदा जोरदार टाळ्या फिरोज साठी देखील होऊन जाव्या.
नक्कीच हा टप्प्याचा चेंडू आहे. या चेंडूवरती एक्स्ट्रा बाउन्स आणि त्यानंतर एक्स्ट्रा धावा या फलकावरती लागल्या जात आहेत. धाव संख्या तिसऱ्या पंचांकडे धावा घेतला. तिसऱ्या पंचांकडे धावा घेतला जातोय. तिसरे पंच आपले लगदेश सर आहेत. इट्स अ डेड बॉल. हा चेंडू काय धरला जाणार नाहीये. हा डेड बॉल आहे. मयूर वाघमारलेला इथे मात्र समजवलं जात आहे. हा चेंडू खराब टाकलाय. हा पुन्हा टाकायचा नाहीये. ही चूक पुन्हा झाली तर नक्कीच त्याचा खामियाजा आपल्या संघाला भोगावा लागू शकतो. आणि ही चूक झाली तर षटकार चौकारांची आतषबाजी येऊ देखील शकते. पहिल्या चेंडूवरती षटकार पाहायला मिळाला आणि म्हणूनच त्याचं प्रेशर इथे मात्र पाहायला मिळालं. पहिल्या चेंडूवरती षटकार आला. दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा आल्या. विरोधने या चेंडूला चांगल्या प्रकारे अडवलं देखील आणि म्हणूनच इथे धावसंख्या रोखली गेली. धावसंख्या 56 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. अजून देखील 4 चेंडू शिल्लक आहेत. 4 चेंडूवरती काय होणार हे देखील पाहावं लागेल. हा चेंडू खराब आहे. या चेंडूवरती देखील पंचांचा इशारा. हा डेड चेंडू झालाय. सातत्याने एका टप्प्यावरती गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला जातोय. धावसंख्या जाऊन पोहोचले 56 धावा फलकावरती. सातत्याने एकच चूक केली जाते म्हणजेच इथे बाउन्सरचा वापर करण्याचा प्रयत्न केला जातोय. बाउन्सरने इथे मात्र उत्तर देण्याचा प्रयत्न केला जातोय मयूरचा. पुन्हा एकदा खराब चेंडू आहे. हा तिसरा चेंडू हा बाउन्सरचा पाहायला मिळाला आणि काय घडलं या चेंडूवरती हे देखील पाहावं लागेल. हा देखील डेड बॉल आहे. हा देखील डेड बॉल आहे. चला क्षेत्ररक्षण पांगवायचं आहे. चला क्षेत्ररक्षण त्वरित इथे मात्र सदरून घ्यायचं आहे. मयूर इथे मात्र सातत्याने एक रणनीती आहे परंतु त्या रणनीतीमध्ये कुठेतरी फसताना पाहायला मिळत आहे. चला थोडंसं स्पीडअप करायचं आहे. वेळ घालवायचा नाहीये. धावसंख्या जाऊन पोहोचली 56 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. 56 धावा फलकावरती. एका गाडीच्या मोबदल्यावरती त्या 56 धावा आल्या आहेत. चांगली बॅटिंग इथे मात्र पाहायला मिळते वासिक शेखच्या माध्यमातून. वासिक शेख आणि त्याचबरोबर प्रशांत गायकवाडच्या माध्यमातून 12 चेंडूमध्ये 20 धावा तर वासिक शेख 12 चेंडूमध्ये 21 धावांवरती घेत आहेत. देवर एक्सप्रेस पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळते. आता मात्र पुढ्यात टाकलाय आणि षटकार खाल्लाय 6 धावेसाठी. टाळ्या हलगी वादकांसाठी देखील होऊन जाऊ द्या मित्रांनो. चांगली हलगी वाजवतायत आणि या स्पर्धेमध्ये देखील मजा आणतायत, चुरस आणतायत. धावसंख्या 62. ओहो या चेंडूवरती चांगला फटका खेळला गेलाय. समोरच्या दिशेने या फटक्याला केल्यानंतर देनू कांबळे फेकी करतील. एकेरी धावेला दुहेरी धावेमध्ये कन्वर्ट करतील. फेकी इथे मात्र लेट आले का हे देखील पाहावं लागेल. फेकी लेट आले आणि वासिक शेख पोहोचले देखील आणि म्हणूनच 2 धावा या कंप्लीट झाल्या. 2 धावा कंप्लीट झाल्यात. एक चूक केले इथे रनआउटची संधी होती. वासिकला बाद करण्याची संधी होती. जर आपण लगेच या चेंडूला स्टंपचा वेध घेतला असता तर परंतु कुठेतरी चूक केली. वासिकला आज जीवदान मिळालंय. वासिक कुठेतरी आज नशीब घेऊन आलेत आजच्या दिवसामध्ये. 64 धावा फलकावरती. हे मैदान अमरान मृत्युंजय पुणेसाठी लकी आहे का हे देखील पाहावं लागेल.
ओहो चांगला फटका वासिक शेख कमालीचा फटका खेळत आहेत आणि या फटक्यावरती इथे मात्र विकेट देखील आलेत. योगेश अण्णांनी हा झेल टिपलाय. संगीतचा जर विचार केला तर दोन गाड्याच्या मोबदल्यावरती 64 धावा वासिक शेख 15 चेंडूमध्ये 29 धावांची ते उपयुक्त पारी खेळून माघारी परतले आहेत आणि आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. एक छोटा पॅकेट आहे परंतु बडा धमाका करण्याची ज्या खेळाडूमध्ये क्षमता आहे असा अहिल्यानगर श्रीगोंदा स्टार नाव ऋतिक गजर केला जाईल याच्या नावाचा. कारण का आजच्या दिवसामध्ये हे जर पाहायला गेलं तर जबरदस्त बॅटिंग केली या खेळाडूने. या लांब वरचा षटकार या खेळाडूच्या देखील माध्यमातून पाहायला मिळालाय. जबरदस्त बॅटिंग ऋतिक गजर बॅटिंग साठी सज्ज झालेत. ओहो इथे मात्र बॅट्समॅन अप्रतिम पाहायला मिळाले आहे परंतु उमेश स्ट्रोक आहे. दिनू कांबळे येतील फेकी करतील तोपर्यंत एकेरी धाव दुसऱ्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये विकेट. पासष्ट झालेत. 66 धावांची इथे मात्र गरज आहे. 66 धावा इथे मात्र आपल्याला बनवायच्या आहेत. येणारे 30 चेंडू मध्ये 66 धावा. चेंडू देखील मैदानाच्या आतमध्ये फेकायचे आहेत पंचांकडे. जबरदस्त बॅटिंग केली होती. वासिक शेख असतील प्रशांत गायकवाड असतील यांच्या माध्यमातून चांगली बॅटिंग पाहायला मिळते. इथे जर पाहायला गेलं तर खूप सारे कमेंट्स येत आहेत. महेश नानगुडे साठी देखील जबरदस्त बॅटिंग केले. बावधनचा हा बादशाह आज खेळताना पाहायला मिळालाय. त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर रुझान दिलावर यांच्या माध्यमातून देखील शुभेच्छा आलेत. कॉमेंटेटर अप्रतिम होते आणि या स्पर्धेसाठी देखील खूप शुभेच्छा आल्यात. खूप सारे शुभेच्छा या स्पर्धेच्या साठी देखील आले. चांगलं आयोजन पाहायला मिळते. मुंबई परिसरातून देखील ही स्पर्धा जी आहे ती पाहिली जाते. मोठ्या संख्येने ही स्पर्धा पाहिली जाते आज. आणि तानाजी चौगुले सर थँक्यू. आवाज खूप आवडलाय त्यांना. तानाजी चौगुले आमचे मित्र देखील आहेत. आणि त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर आणि आमच्या कोकणचा आवाज जयेश भोसले नाही जयेश फोडफोडे आहे. विशू निकम सांगतायत. विशू निकम आपलं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. थँक्यू. या स्पर्धेला आपण देखील सदिच्छा भेट दिल्या त्याबद्दल खरंच मनपूर्वक आभार. थँक्यू.
दुसऱ्या इनिंगला इथे मात्र सुरुवात होते. कभी हार ना मानने की आदत एक दिन बड़ी जीत दिलाती है. ती जीत कोणाची असेल त्याचा प्रत्यय येणारी ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही संघ इथे मात्र विजयाच्या प्रतीक्षेसाठी धडपडताना पाहायला मिळतात. विजय आणि पराभवाच्या या चक्रव्यूहामध्ये हे दोन्ही संघ इथे मात्र फसताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु हे चक्रव्यूह भेदण्याची क्षमता या अभिमन्यूंमध्ये आहे आणि याच रणांगणातला अभिमन्यू इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. जो गोलंदाजांवरती करतो सर्जिकल स्ट्राईक एकट गरजा अमित नाईक इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. कीपरच्या पाठीमध्ये जे बस कोण याचं उत्तर याच प्रश्नामध्ये लपलेलं देखील आहे आणि त्या प्रश्नांचं उत्तर देण्यासाठी हे दोन्ही संघ सज्ज झालेत. एका बाजूला सम्राट मृत्युंजय पुणे गेल्या वर्षीचा चॅम्पियन संघ पुन्हा एकदा ते स्वप्न उराशी बाळगून मैदानाच्या आत ऋषीदादा आणि कंपनी यांची ही कंपनी लढताना पाहायला मिळते. ओहो जबरदस्त चेंडू टाकलाय. वा निहाल तुसामलचा हा चेंडू आवडलाय का? प्रेक्षक आवाज होऊन जाऊ दे. प्रेक्षकांचा आवाज येत नाहीये. प्रेक्षकांचा टाळ्यांचा आवाज हा निहाल तुसामलची ताकद वाढू शकतो. फलंदाजांची देखील ताकद वाढू शकतो. इथे मात्र दिनू कांबळेला कुठेतरी उत्तर द्यावं लागेल. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. हे युद्ध कसं असावं हे दाखवतात हे दोन्ही संघ. ओ अजून एक दर्जेदार चेंडू. निहाल तुसामल काय गोलंदाजी करताय. जबरदस्त आहे. वेग आहे अचूकता आहे आणि सर्वांचं मिश्रण म्हणजेच निहाल तुसामल गोलंदाजी अप्रतिम पाहायला मिळते. जबरदस्त पहिले 3 चेंडू फलंदाजांच्या काळजावरती कसे वार करावे फलंदाजाला कसं निस्तेनाबूत करावं हे दाखवणारे हे 3 चेंडू पाहायला मिळाले. दर्जेदार चेंडू. तीन चेंडू झालेत आणि या 3 चेंडू मध्ये धावा नाहीये. त्या धावांची प्रतीक्षा आहे सध्याच्या घडीला दिनू कांबळेला देखील आणि त्याचबरोबर विराज स्पोर्ट्स जवा बाजार संघाला देखील. चेहरे क्रीम पावडर से नाही काबिलियत से चमकते आणि ती काबिलियत दाखवावी लागेल. ओहो जबरदस्त चेंडू. वा काय काबिलियत आहे या खेळाडूकडे. निहाल तुसामल एकदा जोरदार टाळ्या. प्रेक्षक आवाज कमी होतोय. वटारचा आवाज कसा असतो ते दाखवून द्या. आपण जराशा टाळ्या आणि शिट्ट्या होऊन जाऊ देत. हा टाळ्या आणि शिट्ट्या होऊन जाऊ दे. वटारकरांचा आवाज कमी पाहायला मिळतोय अजून. निहाल तुसामल दर्जेदार गोलंदाजी. अजून एक वेगवान चेंडू टाकलाय. खोदून काढलाय. इथे मात्र जाईल हा वार. चेंडू सीमारेषा पार. थँक्यू डीएलसी.
आता दिनू कांबळे सांगतायत सोनार की एक लोहार की एक मी दिले परंतु जबराट दिले एक इथे मात्र एक शानदार चौकार पाहायला मिळालाय पाचव्या चेंडूवरती चौकार आलाय परंतु निहाल तोसामलचं कौतुक करावं लागेल ज्या प्रकारे त्याने गोलंदाजी केली पहिल्या 4 चेंडू हा चेंडू देखील खराब नव्हता हा चेंडू जर पाहायला गेला तर दिनू कांबळेने हा खराब केलाय कारण का हा आत्मविश्वासाने पटका केलाय ओहो नक्कीच चांगला चेंडू इथे मात्र या चेंडूवरती पंचांचा इशारा हा नो चेंडूचा देखील आलाय नोचा इशारा आलाय म्हणजे पुढील चेंडूवरती काय असणार आहे उघडा डोळे पहा नीट आहे हा फ्रीट पुढचा चेंडू फ्रीटचा आहे धावसंख्या जाऊन पोहोचली 5 धावा फलकावरती लागल्या जात आहेत 5 धावा 5 चेंडू 5 धावा फ्रीचा चेंडू आणि या फ्रीच्या चेंडूवरती जबरदस्त गोलंदाजी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या एमपीएल रिटर्न नाव निहाल तुसावर जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली थँक्यू 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 डीजे थँक्यू ज्या स्पर्धेमध्ये विजय पावले आपल्याला पाहायला मिळाले होते एमपीएल ची स्पर्धा मानाची स्पर्धा अभिमानाची स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये निहाल तुसामल हे नाव देखील आपल्याला पाहायला मिळालं होतं जरूर आणि निहाल तुसामलने ती ताकद दाखवली आहे नक्कीच लेदर बॉल क्रिकेटचा या खेळाडूकडे अनुभव आणि तोच अनुभव इथे मात्र पाहायला मिळाला आहे आणि याच बरोबर या कोल्हापूर टेनिस क्रिकेट विश्वाला ब्रँड बनवणारे एक नाव आहे किरण कटकर आणि त्यांचं देखील इथे आगमन झालं एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे कोल्हापूरकर आपला अभिमान आहे किरण कटकर जोरदार टाळ्या थँक्यू 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 ज्यांच्या मार्गदर्शनाखाली कित्येक खेळाडू घडले लहानाचे मोठे झाले ब्रँड बनले तेच आहेत इथे मात्र किरण कटकर सर यांचं देखील आगमन झालंय सर आपलं देखील या स्पर्धेमध्ये सरचे स्वागत सध्याच्या घडीला इथे वासिक शेख आलेत फातिमा नगर वरून आज वटारमध्ये दाखल झालेत जर पाहायला गेलं तर आज दर्जेदार खेळी वासिक शेखच्या माध्यमातून पाहायला मिळाला काल नक्कीच नव्हते परंतु आज ते देखील आलेत ओहो धीम्या गतीचा चेंडू या चेंडूला रेड केलं गेलं आहे चांगला फटका केला आहे निहाल तुसामल येतील फेकी करतील तोपर्यंत एक धाव आली आहे अमित नाईकला इथे मात्र रोकावं लागेल अमित नाईक असे खेळाडू आहेत कोणत्याही क्षणी मॅच फिरवतील कारण का धर्मवीर चषकाची बाईक देखील जिंकली या खेळाडूने करण्याचा प्रयत्न आणि दिनू कांबळे कुठेतरी अडचणीत आलेत ओहो ऋषी दादांनी हा चेल टिपलाय थँक्यू 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 डेझे थँक्यू पुणेकरांच्या मनामध्ये तो हृदयाचा वसंत फुललाय परंतु तो बिघडवण्यासाठी आता मात्र बँड्राचा हेलिकॉप्टर बॉय मैदानाच्या आतमध्ये श्रेयस कदम या टेनिस क्रिकेट विश्वाला हेलिकॉप्टर शॉट कसा असतो दर्जेदार फटका कसा असतो दोन्ही पेक्षा देखील दर्जेदार हेलिकॉप्टर फटका मारणारा हा बँड्राचा बॉय
हो नक्कीच इथे जर पाहायला गेलं तर चांगला फटका खेळलाय आणि त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर मयूर स्पोर्ट्सचे राजू बालेकर सर यांचं देखील आगमन झालं मित्रांनो. त्यांच्यासाठी देखील एकदा जोरदार टाळ्या होऊन जात्या. पहा कोण कोण आलंय आज ही स्पर्धा पाहण्यासाठी. म्हणजे एमजे चषकाची ख्याती कुठपर्यंत पसरली हे देखील पाहायला मिळते. दर्जेदार इथे मात्र सर आपण देखील यायचं आहे किरणजी कटकर सर मयूर आपण मॅच कडे जातोय. मॅचचा जर विचार केला तर 7 धावा या धावफलकावरती लागले जात आहेत. 7 धावा या धावफलकावरती. ओहो या चेंडूवरती अमित नाईकने फटका खेळला. फटका फसला. ओहो अमित नाईकची विकेट आली. जावं लागेल अमित नाईकला. थँक्यू. इथे जर पाहायला गेला तर विरा स्पोर्ट जावा बाजार संघ हा जर पाहायला गेला तर थोडासा अडचणीत आलाय. परंतु या अडचणीच्या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी या टेनिस क्रिकेट विश्वातील एक असा सितारा ज्याने कित्येक वर्ष या टेनिस क्रिकेट विश्वाची सेवा केली आहे. एक मोठं नाव. त्याचबरोबर महाराष्ट्र रणजीपटू सचिन रमेश तेंडुलकर यांच्या क्रिकेट अकॅडमीमध्ये असणारे फिल्डिंग कोच म्हणजेच योगेश अण्णा सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. षटकारांचा बेदात बादशाह म्हणून ओळखला जाणारा खेळाडू नाव आहे योगेश अण्णा पवार. कोणत्याही क्षणी ही मॅच फिरवण्याची ताकद या खेळाडूमध्ये आहे. आणि हा खेळाडू आता मात्र सांगतोय थकलोय खरं पण हरलो नाही. थकलोय खरं पण हरलो नाही. स्वप्नांपासून अजून दूर झालो नाही. आयुष्याने किती वार केले. आयुष्याने किती वार केले. मी त्या माझ्या या लढाईसाठी अजून माघार घेतली नाहीये. ही लढाई माघार घेण्याची नाहीये. माघार घेतली तर पराभूत झालात. मयूर बँडचे मालक राजू बालेकर सर यांचे हे सर स्वागत आहे. त्यांना विनंती करते आपण त्या स्टेजवरती स्थानापन्न व्हायचं आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली 7 धावा धावफलकावरती. विरा स्पोर्टला एकच सांगेल फेल या शब्दाचा अर्थ अपयश नाही तर फेल या शब्दाचा अर्थ फर्स्ट अटेम्प्ट इन लर्निंग. शिकण्याचा पहिला प्रयत्न तो आपण केलाय. आता मात्र शिकण्याचा प्रयत्न केल्यानंतर आता तो शिकण्याचा धडा गिरवावा लागेल. धावसंख्या 7 धावा. गोलंदाजी मार्कवरती वासिक शेख सज्ज झालेत. ओहो नक्की चांगला चेंडू इथे डिलिव्हर केला. या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर वेगात आले आहे. त्यानंतर क्षेत्ररक्षणासाठी बॅकअपला क्षेत्ररक्षक आहे जरूर. आणि त्यानंतर मिड विकेटला फटका खेळला होता. आणि त्यानंतर एकेरी धावेला दुहेरी धावेमध्ये कन्वर्ट करायचं होतं. 2 धावा आल्या नाहीत परंतु एकेरी धाव आली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 8 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. धावसंख्या स्क्रोल करावी लागेल. धावसंख्येचं जे चक्र आहे ते सातत्याने फिरवावं लागेल. 8 धावा आहेत. आपल्याला जिंकण्यासाठी अजून किती करायचे आहेत. आपल्याला जिंकण्यासाठी अजून देखील जर पाहायला गेलं तर 19 चेंडू 58 ची गरज आहे. 19-58. 19 चेंडू 58 धावा या अजून देखील धाव फलकावरती जोडायचे आहेत. एक दर्जेदार खेळ इथे मात्र करावा लागेल. आकोटप्याचा चेंडू आहे. वा जबरदस्त फटका श्रेयस कदमच्या बॅट मधून 6 धावा.
संख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत 14 धावा फलकावरती लागल्या जात आहेत। इथे आपल्याला पाठला करायचा आहे तो म्हणजे 66 धावांचा आणि या 66 धावा पार करताना आता मात्र जिंकण्यासाठी 18 चेंडूमध्ये 52 धावांची गरज आहे। 18 चेंडू 52 धावा अजून देखील बनवायच्या आहेत। डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचं एक सुंदर वाक्य आहे, सतत अपयश येत असल्यास निराश होऊ नका, सतत अपयश येत असल्यास निराश होऊ नका, कारण कधी कधी अनेक चाव्यातील शेवटची चावी ही कुलूप उघडू शकते। नक्कीच आपल्याकडे अजून खूप साऱ्या चाव्या आहेत, त्यातील फक्त एक चावीने ते बंद दरवाजातील ते कुलूप उघडायचं आहे आणि ते कुलूप उघडण्यासाठी सध्याच्या घडीला योगेश अण्णा पवार आणि श्रेयस कदम प्रयत्न जरूर करताना पाहायला मिळतील। धावसंख्या जाऊन पोहोचल्या ती म्हणजे 14 धावा फलकावरती, 2 गाड्यांच्या मोबदल्यावरती ही धावसंख्या। 18 मध्ये 52 ची गरज आहे, हे षटक महत्वाचं आहे आणि म्हणूनच निहाल तुसामधला पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती आणलं गेलंय। निहाल वरती दाखवले इथे मात्र विश्वास। धावसंख्या जाऊन पोहोचली 14 धावा फलकावरती लागलं जात आहे, 2 गाडीच्या मोबदल्यावरती या 14 धावा यात आपल्याला पाहायला मिळत आहेत। योगेश पवार इथे मात्र सज्ज झालेत आक्रमणासाठी। योगेश अण्णांनी देखील खूप सारं मोठं क्रिकेट केलंय, यानेच जर पाहायला गेलं तर मोठमोठ्या खेळाडूंच्या विरोधात जबरदस्त अशी बॅटिंग केली आहे। मोठमोठे गोलंदाज यांच्या पुढे इथे मात्र फिके पडले, शरणागती पत्करली आहे मोठमोठ्या खेळाडूंनी। हो नक्कीच राय इथे मात्र पाहायला मिळालाय, सर एक फटका इथे मात्र पाहायला मिळालाय। लेग साईडच्या दिशेने या चेंडूला फक्त दिशा दिली आहे, मिडविकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत आणि म्हणूनच या चेंडूवरती फक्त एकच धाव आहे। योगेश अण्णांनी इथे मात्र थांबवलं। याआधी योगेश अण्णांनी जर पाहायला गेलं तर जबरदस्त बॅटिंग केली होती या आधीच्या मॅच मध्ये, लांबवरचे षटकार देखील पाहायला मिळाले होते। आतापर्यंत सर्वात लांबवरचा षटकार त्यांच्याच बॅट मधून आलाय, जबरदस्त फटका पाहायला मिळाला होता तो आणि अजून देखील तो बॉल कोणाला सापडला देखील नाहीये, एवढ्या लांबवरतीचा फटका पाहायला मिळाला होता। 15 धावा फलकावरती लागलेत, अजून देखील जर पाहायला गेलं तर 17 चेंडू असतील आणि 51 धावा बनवायचे आहेत। या गोष्टीकडे कुठेतरी लक्ष द्यावं लागेल। ही धाव संख्या 51 धावा ही आपल्याला 17 चेंडू मध्ये पार करायचे, ते कॅल्क्युलेशन कुठेतरी मनामध्ये ठेवून प्रयत्न करावे लागतील। ओहो फुलटॉस आहे, फुलटॉस इथे मात्र लॉस होईल का हे देखील पाहावं लागेल। फुलटॉसवर आक्रमण चढवले जरूर, परंतु इथे क्षेत्ररक्षण दर्जेदार झाले, दर्जेदार क्षेत्ररक्षण इथे मात्र पाहायला मिळाले। तोपर्यंत एकेरी धाव ही संघाच्या खात्यामध्ये जोडल्यानंतर धाव संख्या जी आहे ती जाऊन पोहोचली आहे, ती म्हणजेच 16 धावा या फलकावरती लागल्या जात आहेत। ऋतिक सांगळे आपल्याला पाहायला मिळाले, एक दर्जेदार खेळाडू। नक्कीच ऋतिक सांगळेचा जर विचार केला तर चांगलं क्रिकेट या खेळाडूने देखील केलेलं आहे। लेदर बॉल साठी ओळखले जातात ऋतिक सांगळे। ओहो नक्कीच जबरदस्त फटका, ओहो हा फटका आता मात्र घात करून गेलाय, योगेश अण्णांना बाद करून गेलाय। योगेश अण्णा पवार बॅक टू द पेव्हिलियन। बॅटिंग साठी आता मात्र जर पाहायला गेलं तर अक्षय पवारची इथे वर्णी लागली जाते। रायगड जिल्ह्यातील सावळे गावचा हा खेळाडू आहे अक्षय पवार।
बॅटिंग साठी इथे मात्र तो देखील सज्ज होताना पाहायला मिळेल, परंतु इथे निहाल तुळसामच्या गोलंदाजीचं कौतुक करावं लागेल. 9 चेंडू टाकले, फक्त 6 धावा खर्च केल्या आणि योगेश यांना जी कोणत्याही क्षणी ही मॅच संपवण्याची ताकद आहे आणि त्यांना इथे मात्र माघारी परतवलं गेलंय. जबरदस्त गोलंदाजी निहाल तुळसाम कमाल केली या गोलंदाजाने. ओहो, अक्षय पवार आले त्यांच्या विरोधात, इथे मात्र जबरदस्त फटका केला आणि या चेंडू गेलाय सरळ सीमारेषा बाहेर. चांगली गोलंदाजी इथे मात्र करतोय, परंतु या चेंडूवरती फटका देखील चांगला खेळला गेलाय अक्षय पवारच्या माध्यमातून. 22वा फलकावरती लागले आहेत. अजून देखील येणारे चेंडू असतील 14 आणि या 14 चेंडूमध्ये 44 धावांचा तो पल्ला अजून देखील पार करायचा आहे. अजून देखील हा मोठा पल्ला पार करायचा आहे. अजून देखील युद्ध संपलं नाहीये, अजून देखील ते युद्ध सुरू आहे. हो हो, नक्की चांगला फटका इथे मात्र खेळला गेलाय. तिथे वासिक शेख आहेत, तोपर्यंत एकेरी धावेल. वासिक शेख फेकी करतील तोपर्यंत एकेरी धाव आले, म्हणजे धावसंख्येचं टोटल आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 23 धावा या धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. नक्कीच 23 धावा फलकावरती लागलेत. तिसरं षटक इथे जर पाहायला गेलं तर जवळजवळ संपुष्टात येत आलंय. आतापर्यंत 5 चेंडू टाकलेत आणि धावा फक्त खर्ची केलेत 14. याच षटकामध्ये देखील धावा ज्या आहेत त्या रोखल्या गेलेत. एक षटकार जरूर आला, या षटकामध्ये 9 धावा दिलेत, एक विकेट आली. फुलटॉस आहे, फुलटॉस वरती आक्रमण चढवलं गेलंय, गॅप मध्ये फटका आहे, 4 धावा देखील आहेत. जबरदस्त फटका. चौकाराने धावसंख्येचं टोटल जाऊन पोहोचते 27 या आकड्यावरती. 27 धावा झाले. आता मात्र 12 चेंडू मध्ये 39 धावांची गरज आहे. पहिल्या इनिंग मध्ये जर पाहायला गेलं तर ज्या चुका केल्या होत्या क्षेत्ररक्षकांनी, त्या चुका कुठेतरी महागड्या पाहायला मिळत आहेत. वासिक शेखचा देखील झेल सोडला आणि त्यानंतर वासिक शेखच्या बॅट म्हणून जवळजवळ 31 धावा आल्या आणि त्या धावा कुठेतरी आपल्यावरती वर्चस्व निर्माण करतायत. 12 चेंडू मध्ये 39 धावांची गरज आहे. 12 चेंडू 39 धावा. मोठ्या संख्येने इथे मात्र प्रेक्षक देखील उपस्थित आहे. प्रेक्षकांना देखील या मोठ्या खेळाडूंचा खेळ पाहायला मिळतोय. कशा प्रकारे इथे रणनीती आखली जाईल येणाऱ्या 12 चेंडू मध्ये हे देखील पाहावं लागेल. स्वागतचे ओनर आनंद शेट्टी सर यांचं देखील आगमन झालंय. सर आपलं देखील या स्पर्धेमध्ये सरचे स्वागत आहे. यांना देखील क्रिकेटची मोठी क्रेज आहे आणि म्हणूनच कुठेतरी आज ही स्पर्धा पाहण्यासाठी ते देखील आलेत. हॉटेल स्वागतचे ओनर इथे आपल्या साथीला जोडले गेले. धावसंख्या जाऊन पोहोचली. आपण मॅच कडे जातो. एक दर्जेदार मॅच कॅमेरामॅनच्या माध्यमातून हे लाईव्ह प्रक्षेपण आपण टेनिस क्रिकेट .च्या माध्यमातून पाहतोय. कॅमेरामॅनने हे सर्व प्रेक्षकांकडे इथे कॅमेरा वळवलाय. प्रेक्षक देखील मोठ्या संख्येने मॅच पाहतोयत. नक्कीच प्रेक्षकांची गर्दी जिथे पाहावं तिथे प्रेक्षकच पाहायला मिळत आहेत. मोठ्या संख्येने आपण स्क्रीनवरती प्रेक्षकांना देखील पाहतोय. आता मॅच कडे जातोय. आता मात्र 12 चेंडू आहेत आणि या 12 चेंडू मध्ये 39 धावा रोखायच्या आहेत आणि त्यासाठी उत्तर शोधलंय. नेट पाशी उभारलेले प्रेक्षक थोडं पाठीमागे सारखं आहे. नेट पाशी डिक्लेअर धावा. गोलंदाजी मार्कवरती
रांजणगाव सांडसचा मागे खेळाडू सरका. नाव आहे शुभम शेळके गोलंदाजीसाठी सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. 27 इथे मात्र धाव फलकावरती लागले आहेत. 39 अजून देखील बनवायचे आहेत. श्रेयस कदम जखमी वाघ आता मात्र धाडेल का हे देखील पाहावं लागेल. परंतु सध्याच्या घडीला अक्षय पवार ओहो बिगिट करण्याचा प्रयत्न परंतु चेंज ऑफ पेस परिवर्तन पाहायला मिळालं आणि या परिवर्तनामध्ये एकेरी धाव ई संघाच्या खात्यामध्ये. श्रेयस सांगतायत जबाबदारी मला घेऊ द्या. माझ्यामध्ये ती क्षमता आहे. अक्षयकडे देखील क्षमता नाही असं नाही आहे. अक्षयकडे देखील क्षमता आहे परंतु इथे श्रेयस कदम सांगतायत की मला इथे मात्र ही मॅच संपवायची आहे. आज मला माझ्या संघासाठी लढायचं आहे. मी शिलेदार आहे आज मी लढणार. ओहो इथे मात्र वेगात टाकलाय रांजणगाव सांडसचा हा खेळाडू. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. जबरदस्त गोलंदाजी इथे प्रभावित केलं या खेळाडूने. कालच्या दिवसापासून जर पाहायला गेलं तर जबरदस्त गोलंदाजी राहिले शुभम शेळकेजी. सातत्याने दर्जेदार गोलंदाजी. ओहो नक्कीच या चेंडूवरती बिगिट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला चेंडूला अडवण्याचा परंतु तोपर्यंत 2 धावा या संघाच्या खात्यामध्ये. वासिकने इथे मात्र चूक केली आहे आणि त्यानंतर धावा किती मिळतील हे देखील पाहावं लागेल. पंच या चेंडूवरती धावा 4 धावा आहेत. ओके 2+2 एकूण 4 धावा संघाच्या खात्यामध्ये ऍड होताना पाहायला मिळत आहेत. 4 धावा आल्यात आणि या 4 धावांनी संघाची धाव संख्या जी आहे ती जाऊन पोहोचली आहे. 32 धावा या धाव फलकावरती लागल्या जात आहेत. 32 धावा. चला पंच सामना सुरू करा. बत्तीसावा फलकावरती. हो नक्कीच थोडस मारा इथे मात्र पाहायला मिळतोय. वाईट आहे एकच धाव असेल. वाईट आहे एकच. वाईट प्लस पण एकूण 2 धावा. सॉरी वाईट प्लस पण एकूण 2 धावा संघाच्या खात्यामध्ये म्हणजे धाव संख्येचं टोटल आता 20 ते 34 धावा फलकावरती. अनियंत्रित मारा पाहायला मिळाला आहे या चेंडूवरती आणि म्हणूनच एक्स्ट्रा धावा बहाल केले जातात. 34 धावा या धाव फलकावरती लागले जात आहेत. अजून देखील जर पाहायला गेलं तर जिंकण्यासाठी गरज आहे ती म्हणजे येणारे चेंडू असतील 9 चेंडूमध्ये 32 धावा. ओहो इथे मात्र चांगला फटका केलाय. एकेरी धावाने दुसऱ्याचा प्रयत्न केला जाणार नाहीये कारण का महेश नानगुडेने एक जबरदस्त चांगला फेकी इथे मात्र पाहायला मिळाले. तोपर्यंत एकेरी धावसंख्या जाऊन पोहोचते 35 धावा धाव फलकावरती म्हणजे जिंकण्यासाठी हे 8 चेंडू आहेत आणि या 8 चेंडूमध्ये 31 धावांची गरज आहे. या आधी श्रेयस कदमने देखील 6 चेंडूवरती 6 षटकार लगावले. ते पाहायला मिळतील का या वटारकरांना हे देखील पाहावं लागेल. पुन्हा एकदा प्रेक्षकांना सूचना आहे. बोर्डापाशी बसलेले प्रेक्षक थोडं साईडला बसा. पाठीमागच्या खेळाडू कोणत्या व्यत्ययने नेटपाशी उभारले सर्व प्रेक्षकांना सूचना आहे.
हे दोन चेंडू या षटकातील महत्वाचे आहेत. हे दोन चेंडू रिझल्ट इथे मात्र बदलू शकतात या मॅचचा. 8 चेंडू मध्ये अजून देखील 31 धावांची गरज आहे. 8 चेंडू 31 धावा क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार केला जातोय बदल. 8 चेंडू 31 धावा. डोक्याची घंटा वाजते. चला स्पीडअप करायचा आहे, वेळ घालवायचा नाहीये, स्पीडअप करायचा आहे. अजून देखील फायनलचा सामना खेळायचा आहे. 35 धावा धावफलकावरती. ओहो, या चेंडूवरती विकेट केलाय आणि या चेंडूवरती पंचांचा इशारा, नो चेंडू झालाय. या चेंडूवरती तब्बल 7 धावा आल्यात. नो +6 एकूण 7 धावा. 7 धावा इथे मात्र गिफ्टेड बॉल केलाय शुभम शेळके. 4 चेंडू मध्ये तब्बल 16 धावा या खेळाडूने खर्ची केल्यात आणि हे षटक थोडस महागडं पाहायला भेटतंय. धावसंख्या जाऊन पोहोचले 42 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. 42 42 धावा. चला सामना सुरू करा. पंच करायचा होता 66 धावांचा 42 बनवल्यात म्हणजे जिंकण्यासाठी 24 ची गरज आहे. 8 चेंडू 24 धावा. ही चूक आपल्याला कुठेतरी महागडी ठरू शकते. एका चेंडू मध्ये 7 धावा आपण बहाल केल्यात. ही चूक केली आपण, ती चूक कुठेतरी कमी करावी लागेल. इथे कमबॅक करावं लागेल, परंतु कमबॅक इथे मात्र विराट स्पोर्ट्सने देखील केलाय. कौतुक करावं लागेल विराट स्पोर्ट्सच्या या फलंदाजाचं, कौतुक करावं लागेल श्रेयस कदमचं, कारण का या खेळाडूने जीत ठेवली, संयम ठेवला आणि म्हणूनच या मॅचचा टेम्पो आहे तो आपल्या बाजूने इथे मात्र वळवताना पाहायला मिळतोय. हो नक्की सांगा. चेंडू आहे, या चेंडूवरती फ्रीट होती, परंतु या फ्रीटच्या चेंडूवरती अक्षय इथे मात्र चूक करताना पाहायला मिळत आहेत. अक्षय पवार 5 चेंडूमध्ये 14 धावा त्याच्यात बॅट मधून देखील आल्या आहेत. चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाले, परंतु या चेंडूवरती थांबवलं गेलं त्याला. म्हणजे जिंकण्यासाठी अजून देखील जर पाहायला गेलं तर 7 चेंडू 24 धावांची आहे गरज. 7 चेंडू 24 धावा. ओहो, बिग हिट केलाय. वाह, जबरदस्त फटका 6 धावांसाठी. थँक्यू डीजे. 6 चेंडू मध्ये 18 धावा. मॅच आवडले का मित्रांनो? मॅच आवडले तर आवाज होऊन जाऊ द्या जरासा. हो, मॅच आवडले प्रेक्षकांना. ही मॅच कोणाकडे जाणार अजून देखील ते तिकीट कन्फर्म झालेलं नाहीये. एका बाजूला मुंबईकर आहेत, दुसऱ्या बाजूला पुणेकर देखील आहेत. दोघही हार मानायला तयार नाही आहेत. पाहायचं आता काय होणार. 6 चेंडू 18 धावांची गरज आहे. 65 किलोची तलवार वागवतो तो यसाजी. 2000 मावळ्यांना बरोबर घेऊन खिंड लढवतो तो बाजी. हात तुटला तरी लढतो तो तानाजी. 8 तासामधून दिल्लीवरून घोडा हाकत आणतो तो संभाजी. 1.5 तासामध्ये दुश्मनाला पळून लावतो तो धनाजी. वाघाचा जबडा फाडतो तो संभाजी. आणि या सर्वांना एकत्रित घेऊन जो स्वराज्य निर्माण करतो तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज की.
अरे अरे युद्धाला सुरुवात झाली बोला छत्रपती शिवाजी महाराज की. अरे अरे आता वाटायला लागले युद्ध सुरुवात झाले. हे युद्ध असंच रंगणार. 6 चेंडू 18ची गरज. एका बाजूला पुणेकर आहेत तर दुसऱ्या बाजूला मुंबईकर कमी नाही आहेत. मुंबईकर देखील कमी नाही आहेत. त्यांनी देखील मॅच मध्ये शिरकाव केलाय. 6 चेंडू 18 धावा. कोणाकडे जाणार ही मॅच. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाजी मार्कवरती सलमान शेख देखील सज्ज होताना दिसत. आज सलमानला स्टेटस मिरवावं लागेल. 6 चेंडू रोखावे लागतील. 6 चेंडू मध्ये 18 धावा आहेत. धावा कमी नाही आहेत परंतु रोखावं लागेल. परंतु या वादाला रोखणार तरी कोण आणि त्याचा प्रश्नचिन्ह इथे मात्र उत्तर घेऊन आलेत सलमान शेख. ओ वा वाघाचा चावा. मिळाल्या 6 धावा. थँक्यू. एक मारलाय अजून 2 मारायचे आहेत. 5 चेंडू 12 धावांची अजून देखील गरज आहे. 5 चेंडू 12 धावा अजून देखील बनवायच्या आहेत. अजून सामना संपलेला नाही आहे मित्रांनो. सामना कोणत्याही क्षणी काही होऊ शकतं. प्रेक्षकांना आता मात्र थांबवत नाहीत. प्रेक्षक म्हणतात आता मात्र मला धनांची उधळण करू द्या. आणि या खेळाडूसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जातो प्रेक्षकांसाठी देखील. गगन बराडीचं वेळ हे रक्तात असावं लागतं. जेव्हा आपण एखादी गोष्ट मनामध्ये ठरवतो तेव्हा ती पूर्णत्वास येतेच. आणि या खेळाडूने देखील ठरवलंय मला जिंकायचं आहे आणि जिंकण्यासाठीच मी आलोय. आज मुंबईवरून का दाखल झालोय हे दाखवण्यासाठी ते मात्र पुन्हा एकदा श्रेयस कदम सज्ज झालाय. ओहो हेलिकॉप्टर. थँक्यू डीजे. आता मात्र हेलिकॉप्टर बँड्राला लँड झालाय. बँड्राचा हेलिकॉप्टर बॉय आला आणि आज प्रेक्षकांच्या मनावरती राज करून गेलाय. 4 चेंडू 6 धावांची अजून देखील गरज आहे. विजलो आज तरी मी हा माझा अंत नाही. विजलो आज तरी मी हा माझा अंत नाही. पेटेन उद्या नव्याने. हे सामर्थ्य नाशवंत नाही आहे. हे सामर्थ्य दाखवलंय. बॅटिंग आवडले का. टाळ्या होऊन जातात मग. टाळ्या होत आहेत. वाह काय जबरदस्त बॅटिंग केले या बँड्राच्या सुपरस्टाराने. आज हे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण या योद्ध्याने जिंकलंय. नाव आहे श्रेयस कदम. काय बॅटिंग केली या खेळाडूने. जबरदस्त आज जिंकलंय. मन जिंकलंय. सर्व काही जिंकलंय. आज विराट स्पोर्ट्स संघ हा आज दहशत करताना पाहायला मिळतोय. ओ फटका बसलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक झेल खाली आणि ओहो झेल टिपला गेलाय. ओहो तेव्हा सगळं संपून गेलं असं वाटत असतं. तेव्हा हीच खरी वेळ असते स्वतःला सिद्ध करण्याची. सिद्ध केलं आणि सिद्ध करण्याची ती जिद्द होती. आणि म्हणूनच या बँड्राच्या हेलिकॉप्टर बॉयने आज हे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण धरून सोडलंय. अप्रतिम बॅटिंग केली. आणि श्रेयस कदम यायचा. श्रेयस कदम यायचा. श्रेयस कदम
मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घ्यायचा आहे. श्रेयश कदम या. श्रेयश कदम